बघा, 5 वर्षापूर्वी रमाच्या आईचं वय तिच्या वयाच्या 5 पट होतं. आजपासून पुढे 13 वर्षानंतर रमाचं वय तिच्या आईच्या त्यावेळच्या वयाच्या निम्म असेल. तर रमाच्या आईचं आजचं वय किती असा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो? इथं आई आणि इथं रमा आणि इकडं त्यांच्या वयांची. लेकरांनो लक्ष द्या, गुणोत्तर बघा. 5 वर्षापूर्वी रमाच्या आईचं वय तिच्या वयाच्या 5 पट. मग दोघींचं 5 वर्षापूर्वीचं समीकरण वयाचं काय हा प्रश्न. म्हणून इथं 5 वर्षापूर्वी तिच्या आईचं वय म्हणजे रमाच्या आईचं वय रमाच्या 5 पट. 5 वर्षापूर्वी रमाचं वय जर x तर x ची 5 पट 5x. हे झाले 5 वर्षापूर्वीचे समीकरण. आजची त्यांच्या वयाची समीकरण काय हा दुसरा प्रश्न. या गोष्टीला 5 वर्ष झाले म्हणून या समीकरणात अधिक 5 मिळवा म्हणजे त्यांच्या आजच्या वयाची समीकरण तयार होतात. एवढ्यानं झालं नाही. 13 वर्षानंतर रमाचं वय तिच्या आईच्या त्यावेळच्या वयाच्या निम्म असेल. गोष्ट 13 वर्षानंतरची. आता 13 वर्षानंतर त्यांच्या वयाची समीकरण काय असतील म्हणून या समीकरणात 13 मिळवा. जसं की 5x अधिक 5 आणि 13 18, x अधिक 5 आणि 13 18. ही झाली लेकरांनो त्यांची 13 वर्षानंतरची वयाची समीकरण. गणिताच्या उत्तराप्रत जायचं कसं? इथं लिहायचं आई, इथं लिहायची रमा. बघा, आईचं 13 वर्षानंतरचं वयाचं समीकरण समोर x अधिक इथं 18 रमाचं. 13 वर्षानंतर रमाचं वय आईच्या त्यावेळच्या वयाच्या निमपट म्हणजे निम्म असेल. म्हणजे आईचं जर वय 2 गुणोत्तर स्वरूपात तर रमाचं 1. करायचं काय? फक्त त्रैराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार. या पदाचा या पदासोबत, याचा याच्यासोबत. जसं की 1 कंसामध्ये 5x अधिक 18 बराबर 2 कंसामध्ये x अधिक 18. 1 आतील पदाला 2 आतील पदाला गुणिला हा गुणाकार असाच 2 गुणिला x 2x अधिक 18 दोन्ही 36. या 5x कडे येताना 2x वजा स्वरूपात, 36 कडे जाताना 18 वजा स्वरूपात. ही वजाबाकी 3x ही 18 x ला एकटं करा. 18 कडे जाताना 3 भागीला आणि हा भाग जातो लेकरांनो 6. x ची किंमत 6 मिळाली. प्रश्न विचारला रमाच्या आईचं आजचं वय किती? इथं दुसरा प्रश्न, रमाच्या आईचं आजच्या वयाचं समीकरण काय? तर 5x अधिक 5. रमाच्या आईचं आजचं वय किती? रमाच्या आईचं आजचं वयाचं समीकरण 5x अधिक 5. आपल्याला x ची किंमत मिळाली 6. x 5 सोबत गुणिला म्हणून 5 गुणिला 6 अधिक 5 30 अधिक 5 35 वर्ष. हे रमाच्या आईचं आजचं वय. हे उत्तर पर्याय क्रमांक D मध्ये दर्शवलेलं आहे.